हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। एम अभेद लक्ष्य जानी करी रहिये सुख स्वरूप निरंतर महदाकाशवत पोते स्वयं स्वरूप। तर पंचीकरण या ग्रंथामध्ये 28 क्रमांकाची चौपाई आहे। एम म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे मनास आणि वाणीस अगोचर अभेद असा जो लक्ष्य आहे, जीव आणि ईश्वर या भेदा वाचून असणारा लक्षार्थ रूप असा आत्मा, त्यास अनुभवाने जाणून, कारण जाणणारे आपण आहोत, हा आपला काय आहे, अनुभव आहे। मग त्या अनुभवाने रहिये सुख स्वरूप म्हणजे अद्वैत सुख स्वरूपात तद्रूपतेची स्थिती करून असावे असे होते। महदाकाश असे निरंतर भेदरहित असंग सर्वत्र व्यापक आहे, तसेच आत्मा स्वरूप जीवेश्वरादी भेदरहित व्यापक असून स्वयंप्रकाश असंग आहे। आपण असंग आहोत, स्वयंप्रकाश आहोत, भेदरहित आहोत, कारण जीव आणि शिव म्हणजे आपल्यात आणि देवात भेद नाही। औपाधिकृत भेद आहे, उपाधिकृत भेद आहे, पण उपाधी खोटी आहे। इकडं जीवाची 3.5 हाताची जी उपाधी आहे ती खोटी आहे, आणि ईश्वराची जी माया उपाधी आहे ती सुद्धा खोटी आहे। म्हणजे भेद खोटा असल्यामुळं वास्तविक अभेद आहे। म्हणून जीव ब्रह्मरूप आहे, आपण देवरूप आहोत। म्हणून बाळा, आपण निर्विकार असंग सुखरूप ब्रह्म आहो असा आपल्या मनामध्ये दृढ निश्चय कर। म्हणजे आपण सुखरूप ब्रह्म आहोत असं आपण आपल्या अंतःकरणामध्ये दृढ म्हणजे पक्का निश्चय करायचा। कारण देहात्म भ्रांती जितकी पक्की होती आपली, देहात्म भाव किंवा तादात्म्य म्हणजे काय, तादात्म्य म्हणजे तद आत्मा, मीच गोरा आहे असं वाटतो, मीच का ऐकणारा आहे, मीच काळा आहे, मीच वर्ण बुद्धिमान आहे। म्हणजे हे किती वाटतं आपल्याला, तुटक तुटक वाटतं का मीच वाटतं, मीच वाटतं। तद आत्मा म्हणजे आत्मा तसा वाटणं, याला तादात्म्य म्हणतात। मग देह तादात्म्य, बुद्धी तादात्म्य, त्याचे संसार धर्म याच्याशी तादात्म्य करणं, हे तद आत्मा या शब्दाचा अर्थ मी तसा वाटणं। मग आपल्याला मी येणारा जाणारा वाटतो, दिसणारा वाटतो, बुद्धिमान वाटतो, सुखी दुःखी वाटतो, ग्रहस्थ वाटतो। म्हणजे हे जे आपलं वाटणं आहे, तर ते वाटणं म्हणजे तद आत्मा, तादात्म्य केलं ना आपण त्याच्याशी, तर ते आता आपल्याला आपलं वाटू नये। कारण आता आपण विवेक केला, विवेकानं क्रिया हा प्राणाचा धर्म आहे, दिसणं हा शरीराचा धर्म आहे, हे आणि अंतःकरणाचे धर्म म्हणजे सुख दुःख। मग आपण सुखाला जाणून सुख नाही आणि दुःखाला जाणून दुःख नाही, म्हणजे सुख दुःखा वेगळा असे ठाव हा निराळा। सुख आणि दुःखाच्या पलीकडं आपण आहोत। आगमा पायनो अनित्या स्थानस्थितिक्षस्व भारत। अर्जुना, सुख आणि दुःख येणारे आणि जाणारे आहेत। जसं शरीराची सावली शरीराहून जिकडे जिकडे शरीर जाईल तिकडे तिकडे सावली येते। त्रिमणी महाराज ही सावली मागच यायला लागली, तू मेरे आगे मैं तेरे पीछे, येऊ द्या ना मग माग माग। मग तिला खरं मानलं तर दोष आहे का ते दिसणं दोष आहे? दिसणं दोष नाही नाही, शरीर सावली दिसायला लागली याच्यात काय दोष आहे? तिथं दिसतच असते ना, तिला खरं मानणं दोष आहे। मैं तेरे आगे तू मेरे पीछे, जसं जसं आपण पुढं पुढं चाललो तस तसं ती सावली माग माग यायला लागली, आणि त्याला तस तसं भीती वाटायला लागली। त्याला वाटायला ही सावली आपल्याला का खाऊन टाकते का काय, पण सावली खरी नाही ना। सावलीला सावली समजा,
मग शरीर सावलीहून वेगळी आहे. मग ती सावली शरीराची भावकी आहे का सोयरीक आहे? कोणीच नाही. भावकी नाही, सोयरीक बी नाही. तसं शरीर आणि आपलं भावकी आहे का सोयरीक आहे? काहीच नाही. भावकी नाही, सोयरीक नाही. भावकी म्हणावं तर त्याच्यासारखं आपण दिसणारेच आहोत का? त्याच्यासारखे आपण न जाणणारे आहोत का? बरं ते बदललं, मग त्याच्यासोबत आपण बदललो का? मग एका खानदानीचे नाही म्हणून भावकी. नाही. बरं विरुद्ध आहे म्हणावं, सोयरपण म्हणावं तर तिकून बी जमत नाही. त्यानं आपल्याला न बदलणारं केलं का? त्याच्यासारखं बदलणारं केलं का आपल्याला? त्याच्यासारखं अनेक केलं का त्यानं? बरं त्याच्यासारखं न जाणणारं तरी केलं का आपल्याला? आपल्याला तर इथं असा अनुभव आहे, नित अनुभव आहे की मी जाणायला लागलो, इथं जाणायलो, घरी जाणायलो, मंदिरात जाणायलो, सगळीकडं कळायच लागलं ना आपल्याला. म्हणजे आपला कळणेपणा, न बदलणेपणा, एकपणा, याच्यामध्ये त्यांनी काही बिघाड केला का? म्हणजे सोयरीक बी नाही आणि भावकी सुद्धा नाही. म्हणजे आपण त्याच्यासारखे नाही, ते आपल्यासारखं नाही, आपण त्याचे नाही, ते आपलं नाही. त्याचे जर आपण असतो तर आपल्याला कळालं नसतं, आणि ते जर आपला असलं असतं तर त्याला कळालं असतं. बरं त्याच्यासारखे आपण असतो तर मग त्याचा बदल झाल्याबरोबर ते मरून गेलं तर आपण बी त्याच्याबरोबर मरून गेलो असतो. म्हणजे बरं झालं असतं ना, दोघाला एकाच सरणावर नेऊन जाळलं असतं. कोणाला? चैतन्याला आणि शरीराला. पण गंमत अशी आहे की शरीर मरतं, चैतन्य उरतं. शरीर मरतं आणि चैतन्य उरतं. बालपण मरतं, चैतन्य उरतं. सुख मरतं, चैतन्य उरतं. म्हणून जग मरतं आणि चैतन्य उरतं. मग आता रात्रीचं मरण पाहिलं का नाही आपण? दिवसा रात्रीचं मरण पाहतो आणि रात्रीला दिवसाचं मरण पाहतो. सुखामध्ये दुःखाचं मरण पाहतो, दुःखामध्ये सुखाचं मरण पाहतो. बालपणाचं मरण आपण तारुण्यात पाहतो, तारुण्याचं मरण आपण म्हातारपणात पाहतो, जागृतीमध्ये स्वप्न सुषुप्तीचं मरण पाहतो. आता ह्या सगळ्यांचं मरण पाहायला लागलो. आणि आपण आपलं मरण कधी पाहतो? आपण मरतच नाहीत ना, म्हणून आपल्याला आपलं मरण पाहण्याचा प्रश्नच येत नाही. जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित प्रमाण भोगी शुभ अशुभाचे. म्हणून संचित, क्रियमान आणि प्रारब्ध हे 3 कर्म सांगितलेले आहेत. तर प्रारब्ध बलानं जे भोगायला आलेले कर्म आहेत ते आपण भोगतो आणि त्या भोगामध्ये आपण तो भोगून संपवायला लागलो. म्हणून प्रारब्ध भोग भोगावंच लागतं, ज्ञानी असो का अज्ञानी असो. आता देहाला मी म्हणणं संपलं. देह मी नाही, माझा नाही, खरा नाही. मी का नाही? कारण त्याला कळत नाही, मला कळतं. ते माझं का नाही? कारण त्याच्यावर माझी सत्ता चलत नाही. आणि ते खरं का नाही? तर ते तिन्ही अवस्थेत, तिन्ही कालात नाही. आणि मी तिन्ही अवस्थेत आहे, तिन्ही कालात आहे. मागं होतो, आता आहे, पुढंही राहणार आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेला मी जाणणारा आहे, म्हणून मी सत्य आहे. आणि हे मी नसल्यामुळं मग ह्याला मी न म्हणल्यामुळं काय झालं? आता पुढं जे कर्म तयार होणार आहे ना, क्रियमान, तर ते तयार होत नाही. आणि ह्याला मी म्हणणं संपलं, म्हणून संचित ॲटोमॅटिक जळून खाक झालं. आता प्रारब्ध बलानं जे काही कर्म आहेत तर ते आपल्याला भोगूनच संपवावं लागतात. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून प्रारब्ध कर्म सुद्धा नष्ट होत असतं, म्हणजे बाधित होत असतं. मग आता ते भोगावं लागत नाही का? तितक्या प्रखरतेनं लागत नाही. भोगावं तर लागतात,
पण त्याचे परिणाम अंतःकरणावर तितके प्रखरतेनं होत नाही. म्हणून हे आपण सर्व व्यापक आहोत, निर्विकल्प आहोत. भगवान शंकराचार्य काय सांगतात? अहम निर्विकल्पो निराकार रूपो. आपण कसे आहोत? निर्विकल्प आहोत. म्हणजे अंतःकरणामध्ये संकल्प आणि विकल्प उठत असतात, मनामध्ये संकल्प विकल्प उठत असतात. म्हणजे हे काम करावं का नाही करावं, करावं का नाही करावं, हे काय आहे? मनामध्ये संकल्प विकल्प आहे. आता पहिली वृत्ती उठली आणि दुसरी वृत्ती अजून उठली नाही, ह्या मधले जे अंतर आहे ना, ह्या मधलं जी स्टेप आहे, जे अस्तित्व आहे, ते आपलं स्वरूप आहे. म्हणजे वृत्ती रहित चैतन्य, ते आपलं अस्तित्व आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. मग हे आकार आता आहे, पण हा आकार माग होता का? नव्हता. आणि ह्या आकाराला सोडून आपण माग नव्हतो का? होतो. म्हणजे आता इथं हा आकार आपण आहोत का? हा आकार आपण नाही. म्हणजे आता आपण आकाराहून वेगळे निराकार आहोत. कारण ह्या आकाराला हा आकार कळत नाही, आणि हा आकार आपल्याला इंद्रियाद्वारे अंतःकरणात कळतो. म्हणजे आता इथं आपण आकाराहून वेगळे आहोत. असं आकारांना लक्षात घेता येतं ना. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. अजून विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियानाम. म्हणजे विभू म्हणजे व्यापक आहोत आपण. शरीर 3.5 हाताचे, आणि पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू ह्यांची सुद्धा मर्यादा आहे. ह्या सगळ्यांचा खेळ जो आहे ना, तो आकाशामध्ये आहे. आकाशाला सोडून या भूताचं कार्य कुठं दाखवता येतं? पृथ्वी आहे, पण कुठपर्यंत आहे? आकाशातच आहे ना. पाणी आहे, कुठपर्यंत आहे? आकाशातच आहे. वायू वाहायला लागला, कुठं वाहायला लागला? आकाशातच वाहायला. अग्नी पेट घ्यायला लागला, कुठं? आकाशात. म्हणजे चारी भूताचे जे खेळ व्हायला लागले ते आकाशाला सोडून. आकाशाशिवाय यांचे व्यवहार होत नाही ना, आकाशाला यांच्यातले धर्म चिटकत नाही. म्हणून आकाश कसा आहे? निर्लेप. निर्लेप आहे आकाश. फक्त आकाशाला शब्द गुण लागल्यामुळे त्याचा तुकडा पडला. नाहीतर आकाश दिसत नाही, आकाश हलत नाही. आकाश बरं का, आकाशाला कुठलाच विकार नाही. हात नाही, पाय नाही, कान नाही, डोळे नाही. ब्रह्मात आणि त्याच्यात काहीच फरक नाही. पण शब्दगुणामुळं त्याला काय म्हणता येत नाही? ब्रह्म म्हणता येत नाही. शब्दगुण लागला, आणि गुण लागला म्हणून ते कसं आहे? सगुणामध्ये मोडल्या गेले. आणि आपण त्याला जाणणारे निर्गुण, निराकार. विभू म्हणजे व्यापक. मग आकाशाची व्यापकता कशात आहे? मनात. कारण आकाश आकाशात कळलं का मनात कळलं? मनात कळलं. म्हणजे मनाची व्याप्ती आकाशापेक्षा मोठी आहे. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पटीनं मोठं, पाण्यापेक्षा अग्नी 10 पटीनं, अग्नीपेक्षा वायू 10 पटीनं, वायूपेक्षा आकाश 10 पटीनं, आकाशापेक्षा मन 10 पटीनं मोठं आहे. आणि ते मन मनाला कळालं का आपल्याला कळालं? मग आपली व्याप्ती केवढी मोठी आहे? म्हणजे मनापेक्षा मोठी व्याप्ती आपली आहे. म्हणून आपण कसे आहोत? व्यापक आहोत. विभुत्वाच सर्वत्र, सर्व ठिकाणी आपण आहोत. म्हणून सगळ्यात आहोत आणि सर्व ठिकाणी आहोत. म्हणजे प्रत्येक, आता आकाश कुठं नाही बरं? सगळीकडं आहे. आणि ज्यावेळेस पाऊस पडतो तर सर्वत्र पडतो आणि सारखा पडतो. आता समजा आईनं अंगणामध्ये सडा टाकला तर ते सगळीकडं पडतो का सारखा पडतो? कुठं पडला, कुठं नाही पडला. आणि पाऊस पडतो तर सगळीकडं पडतो आणि सारखा पडतो. म्हणजे ईश्वराची जी लीला आहे ती पहा ना कशी. सगळीकडं. म्हणजे तिथं भेद आहे का? नाही.
म्हणून सगळीकडं आहे आणि सारखं आहे. तसं आपण सगळीकडं आहोत, पण आपण आपल्याला सगळीकडं वाटतो का? आपण आपल्याला इथंच वाटतो. याचं कारण आहे आपण याला सोडून आपल्याला अस्तित्व आहे हे मान्यच करत नाही. जितक्या भागामध्ये कळणं आहे ना तितकीच आपली सीमा आपण ठरवून टाकलेली. मी इतकाच आहे, ज्याच्या त्याच्या हातानं 3.5 हाताचा देह आहे आणि तो मीच आहे. म्हणून तुकोबराय सांगतात की संकोचोनी कार्य झालासी लहान, घेया पोषण ब्रह्मांडाचे. या पिंडाचा बाध केल्यानंतर ब्रह्मांड सुद्धा बाधित झालं ना, कारण पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरी विन सारा व्यर्थ भ्रम. म्हणून पिंडाचा जर बाध केला तर आपण एवढेच आणि इतकेच आहेत का? आणि इतक्या पुरतेच आहेत का? हरीचिया दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. म्हणून आपण सर्वत्र आहोत, सगळीकडं आहोत, म्हणजे व्यापक आहोत. आणि सर्वेंद्रियानाम, सगळ्या इंद्रियाला जाणून आपण त्या इंद्रियाहून वेगळे आहोत. म्हणून सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम, सगळ्या इंद्रियाला आणि त्यांच्या विषयाला प्रकाशन करून आपण इंद्रियाहून आणि विषयाहून वेगळे आहोत. कानाला जाणून कान नाही आणि कानाद्वारे शब्दाला जाणून आपण शब्द नाही. मग शब्दाला कानाद्वारे अंतकरणात जाणणारे आपण कानाहून आणि शब्दाहून वेगळे आहोत. आणि तोच मी डोळ्याद्वारे रूपाला जाणून डोळा आणि रूपाहून वेगळा आहे. तोच मी नाकाद्वारे गंधाला जाणून गंधाहून आणि नाकाहून वेगळा आहे. तोच मी त्वचेहून स्पर्शाला जाणून स्पर्श आणि त्वचेहून वेगळा आहे. तोच मी जिभेहून आणि रसाहून वेगळा आहे. असं आपलं वेगळेपणा आपण लक्षात घेतला पाहिजे. नच संगत नैव मूर्ती नमेया चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे आपण संगत नाही, आपल्या असंग आहोत. सगळ्याला जाणून आपल्याला सगळ्यांच्या धर्माहून आपण वेगळे आहोत. म्हणून प्राणाला जाणून आपण क्रियेहून वेगळे आहोत. अंतकरणाला जाणून आपण सुखदुःखाहून वेगळे आहोत. आणि शरीराला जाणून आपण आकाराहून वेगळे आहोत. ब्रह्मांडाला जाणून आपण उत्पत्ती स्थिती प्रलयाहून वेगळे आहोत. म्हणजे ह्या भौतिक सृष्टीला जाणून आपण स्वप्नाचा अनुभव घेतो. याचा अर्थ आपण ईश्वर निर्मित वस्तू नाही. आणि इथल्या सगळ्या वस्तू कशा आहेत? ईश्वर निर्मित वस्तू आहेत. कारण ही सृष्टीच ईश्वर निर्मित आहे. म्हणून सृष्टी ईश्वर निर्मित असल्यामुळं इथल्या कुठल्याही घटनेमध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही. आणि ह्याला सोडून आपल्याला स्वप्न सृष्टीमध्ये अनुभव आहे, अस्तित्व आहे. याचा अर्थ ईश्वर सृष्टीला सोडून आपण असतो. म्हणजे ईश्वर निर्मित वस्तू आपण नाही. आपल्याला कोणी निर्माण केलं का? मग आपण निर्माणच झालो नाही. म्हणजे आपण अनमेड आहोत. कसे आहोत? अनमेड. जे जन्मलेची नाही त्याची वार्ता पुसीची काही. त्याच्याबद्दल काय बोलावं? ज्याचा जन्मच झाला नाही. आणि जे जन्मलं नाही याचा अर्थ ते मरणार नाही. जातस्य हि मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. आणि ज्याचा मृत्यू झाला ते परत जन्मणार हे सुद्धा निश्चित आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. आता ज्याचा जन्मच झाला नाही त्याचा मृत्यूचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपण अजन्मा अमृत स्वरूप दिव्य परमात्मा आहोत. ही आपली काय आहे? आयडेंटिफिकेशन, ओळखपत्र, परिचय. हा आपला परिचय आहे की आपण स्वभावानंच जन्मलेले नाहीत, म्हणून स्वभावानंच मरणारे नाहीत. आणि प्रत्येकाच्या अंतकरणात भीती कशाची आहे?
मरणाची. आणि तुकोबराय सांगतात, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मरणाला मारणारी विद्या आहे ही. म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात ही मरणमारी विद्या आहे. बरोबर आहे. महर्षी नारद सांगतात की ही भूम विद्या आहे. नाल्पे सुखमस्ती यो वै भूमा तत्सुखम. जे अल्प आहे ते मर्त्य आहे. यद द्रष्टम तन्नष्टम. जे दृश्य आहे ना ते नष्ट होणार आहे. जे जे जाणण्यात येणार आहे. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्मानं निर्माण झालेला हा मृत्यूलोक स्वर्गलोक नष्ट होणार आहे. आणि धर्मानं निर्माण झालेला म्हणजे पाप पुण्यानं निर्माण झालेला हा लोक सुद्धा नष्ट होणार आहे. म्हणून हे नष्ट होणार आहे आणि आपण याला जाणणारे मात्र कसे आहोत? अमृत स्वरूप परमात्मा आहोत. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततं. म्हणजे आपण अविनाश आहोत. लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाश करी आपुली आयसे. देवा मला तुझ्यासारखं कर गडे. तू कसा दिसत नाही, एक आहे मरत नाही. मग देव म्हणला मी कुठं म्हणलं तुला तू मरत नाही म्हणून. तू स्वतःलाच मरणारा समजायला लागला, त्याला मी काय करू? नाही, देवानं कधी समजलं आपल्याला की आपण मरणार आहेत म्हणून? ते तर म्हणायला लागला ना की सर्वस्यच्या हम हृदय सन्निविष्टो मता स्मृती ज्ञानमपोहनंच. एरवी सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐशी. जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. सगळ्यांच्या अंतकरणामध्ये रात्रंदिवस जे मी 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 म्हणून बुद्धीच्या तारेमध्ये स्फुरण व्हायला लागलं ना, ते माझंच प्रगट रूप आहे. म्हणजे जीव देवाचं प्रगट रूप आहे. म्हणजे जीव प्रगट देव आहे. जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. पण ह्यानं मी दिसणारा 3.5 हाताचा देह आहे असा काय केलेला आहे? भ्रम स्वतःला बाळगून ठेवलेला आहे. म्हणून इस तन धन की कौन बढ़ाई. देखत नैनन में मिट्टी मिलाई. हाड जले जैसी लकड़ी की मोली. बाल जले जैसी घास की पोली. शेवटी याचं काय होणार आहे? हे हाड कशी जळणार? लाकडासारखे. आणि केस कसे जळणार? गवताच्या गंजीसारखे भुरभुर जळणार. म्हणून चुन चुन कंकर महल बनाया. आप ही जाकर जंगल सोया. इस तन धन की कौन बढ़ाई. देखत नैनन में मिट्टी मिलाई. पाहता पाहता आपण आपल्या डोळ्यामध्ये काय केली? माती टाकून घेतली. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरोनी राहो. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये धूर गेलेला आहे या लौकिकाचा. नोहे लौकिक बरा. म्हणून हा लौकिक नाही बरोबर. कारण लोकवाणीनं आपण जातीचे, वंशाचे, कुळाचे, धर्माचे असे काय विभाजित झालेलो आहोत. आणि संतवाणी सांगत असते की तुम्ही देव आहात. प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती. ज्ञानोबरायांची भूमिका काय आहे? ते तुम्हाला आम्हाला साक्षात महादेवाचे अवतार समजायला हवे की हे समोर बसलेले साक्षात महादेव आहे. हर हर महादेव. तुम्ही कोण आहात? महादेव. मी दुबळा अर्चिज तसे भक्ती. मी दुबळा आहे आणि मी तुमच्या समोर बोलायला लागलो. बोल जरी गंगावती. जर एखादा शब्द वाकडा तिकडा पडला तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल ना. इतकं प्रेमळ म्हणजे पारदर्शी बोलणं जगाच्या पाठीवर आपल्याला कुठंच पाहायला भेटत नाही. कारण ही जगाची माऊली बोलायला लागली. ती त्या आईला माहीत आहे की आपल्या लेकराला आता काय पाहिजे. म्हणून ती आई आपल्याला ब्रह्मरसाचा डोस पाजायला लागली. 2 बूंद जिंदगी केली. कारण हा रोग त्याच्याशिवाय जाणारच नाही ना. ब्रह्मरसाशिवाय जाणारच नाही. रोग न गणीचे पथ्याची घरी. माऊली सांगायला लागलेत की बाबा तुम्ही रोगी आहेत ना, याचा अर्थ तुम्ही पत नाही सांभाळली.
तुम्ही पद एकच पाळा, पथ्य नाम विठोबाचे, विठ्ठलाचं नाव घ्या. कारण विठ्ठल नाम दुधारी तलवार आहे. विठ्ठल म्हणता हरले पाप, पापाचं हरण होतं दुसऱ्या क्षणामध्ये. त्या क्षणामध्ये पदरी आले पुण्य माप, पदरामध्ये पुण्याचं माप पडतं. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधील्या. देव शब्दाच्या अर्थाच्या दारामध्ये क्षणभर उभं टाकलं तर चारी मुक्त्या आपल्याला संपादन करून घेता येतात. सलोकता. आता देव, सलोक म्हणजे देवलोकात राहणं. आणि हे देवलोक नाही तर काय, इथं का भूत राहायला लागलेत का काय? हे देवच आहेत ना, जीवाव घे देव म्हणल्यावर मग देवलोक आहे. सलोकता, समीपता, देवाच्या जवळ राहणं. आता देवाच्या जवळ राहणं म्हणजे देव आपल्याहून वेगळा कधी कधीच नाही ना. सलोकता, समीपता, स्वरूपता. आता स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखं स्वरूप होणं. आता देव एक आहे तर आपण कसे आहोत? देव दिसत नाही तर आपण दिसतो का? देव मरत नाही तर आपण मरतो का? हे लक्षण आहेत बरं का. मग हे लक्षण आहे म्हणल्यावर स्वरूपता सिद्धी आहेच ना. आणि सायुज्यता म्हणजे तत्स्वरूप, त्याचं धाम आणि आपलं धाम कोणतं आहे? निज धाम. भगवंत निज धामाला गेले म्हणजे कुठं गेले कडे? ते वरच पाहायला लागले. अरे वर पाहू नको, वर काय आकाशच आहे ना, पोकळीच आहे. निज धाम म्हणजे आत्मस्वरूपात विलीन झाले. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूर लावला, लावल्यानंतर आता काय उरतं खाली? काही नाही. मग कुठं गेला कापूर? ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणजे तो आपल्या मूळ स्वरूपामध्ये विलीन झाला. म्हणजे आपले दोन रूप आहेत, एक विशेष रूप आणि एक सामान्य रूप. जसं अग्नीचे दोन रूप आहेत, एक सामान्य रूप आणि विशेष रूप. मग सामान्य रूपानं असलेला अग्नी पोळत नाही आणि प्रकाशनाचा तिथं व्यवहार होत नाही. मग सामान्य चैतन्यामध्ये कळण्याचा व्यवहार होत नाही आणि प्रकाशन करण्याचा व्यवहार होत नाही. आणि विशेष रूपानं प्रगट झालेलं चैतन्य म्हणजे तिथं कळण्याचाही व्यवहार होतो आणि प्रकाशन करण्याचा सुद्धा व्यवहार होतो. म्हणजे इंद्रियाद्वारे आपण या संपूर्ण भौतिक सृष्टीला प्रकाशन करतो. तसं अग्नी प्रगट झाला दिव्यावर म्हणजे तो आता पोळायला लागला आणि प्रकाशन करायला लागला. म्हणजे सामान्य आणि विशेष हे दोन रूप आपले आहेत. मग ही विशेष रूपाने जी प्रगटता आहे ना, ती सुद्धा परिच्छिन्न असल्यामुळं संपणारी आहे. कारण ही जी प्रगटता आहे ना, ती कशामध्ये आहे? हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे अंतकरण आणि हे सगळे परिच्छिन्न आहे. मग परिच्छिन्न वस्तूमध्ये झालेली प्रगटता सुद्धा कशी आहे? परिच्छिन्नच आहे. पण ती प्रगटता ज्याची आहे ना, ते मात्र आपण कसे आहोत? अमर्याद, व्यापक आहोत. म्हणून माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती यम कुबेर तैसेही मिरविती. साधू निश्चलदासजी आपल्या स्वरूपाचं वर्णन करतात की आपलं स्वरूप कसं आहे की आपल्या स्वरूप समुद्रावर जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती हे काय आहेत? तरंग आहेत. आणि आपल्याला वाटतं की महादेवानं तिसरा डोळा उघडला तर सृष्टीत जुळून खाक होती. पण आपण आपल्या विवेकाचा तिसरा डोळा उघडल्यावर सृष्टीत सिद्ध होत नाही ना. मग त्याचा डोळा महत्वाचा आहे का आपला? मग आपल्या जवळ डोळा नाही का त्याची किंमत नाही? डोळा आहे. आता उघडी डोळे. आता म्हणजे कधी? पंख फुटल्यावर, बाला आल्यावर, शेपूट आल्यावर, शिंग आल्यावर. आता इथं ज्या वेळेस आपल्याला नरदेह मिळालेला प्राप्त आहे त्या क्षणामध्ये आता उघडी डोळे. महाराज आमचे डोळे उघडेत. हे डोळे नाही, हे तर मासाचे डोळे. तुम्ही तुमच्या ठिकाणी असलेला विवेकाचा डोळा उघडा.
तो विवेक कोणाला करता येत नाही. प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवाला विवेक करता येतो. विवेक करतो म्हणून तर खन खन चिल्लर मोजतो.